देऊन राहती. जिच्या पावली हसायलाही झुकतो आमचा माथा, माझी जाऊ लिहून गेल्या स्वराज्याची गाथा, माझी जाऊ लिहून गेल्या स्वराज्याची गाथा. सन्माननीय व्यासपीठ विराजमान मान्यवर व माझ्या विद्यार्थी मित्रांनो व इथे उपस्थित सर्व ग्रामस्थांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी सृष्टी ज्ञानेश्वर बनकर, इयत्ता 8वी वर्गाची विद्यार्थी. आजपासून 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पारतंत्र्याची पहार काढूच्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊची आज जयंती. झिजून मारावे पण खिजून बनू नये अशी शिकवण देणाऱ्या राष्ट्रमातांची आज जयंती. आणि अशा या मुद्द्यांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. त्रिवार असावा मानाचा मुद्रा आद्य जिजाऊ मातेला, त्रिवार असावा मानाचा मुद्रा आद्य जिजाऊ मातेला, घडविला त्यांचा राजा जन्म दिला स्वराज्य गाथेला, घडविला त्यांचा राजा जन्म दिला स्वराज्य गाथेला. लाख येतील लाख जातील मासाहेब तर तुमची येणार नाही, लाख येतील लाख जातील मासाहेब तर तुमची येणार नाही. जोवर न येणार जन्माचा पण तोवर पुन्हा शिवबा होणार नाही, तोवर पुन्हा शिवबा होणार नाही. 12 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसावळी यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं. ते कन्या रत्न म्हणजे जिजाऊ. मित्रांनो, कोण होत्या जिजाऊ? तर साक्षात आदिशक्ती तुळजाभवानीचं मांगल्य वात्सल्य माणसाच्या स्वरूपात घेऊन येणारी माऊली म्हणजे जिजाऊ. मित्रांनो, विजयाची गाथा लिहिणारी माऊली म्हणजे जिजाऊ. जर आपण स्वराज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते स्वराज्याचे 3 कोण. आणि त्या 3 कोणामधला पहिला कोण म्हणजे स्वराज्य संस्थापक शहाजीराजे, आणि दुसरा कोण म्हणजे स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे, तिसरा कोण म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजीराजे. जर बघितलं तर या 3 कोणामध्ये नक्कीच जिजाऊचं स्थान आहे. तरी पुढे तर या 3ही कोणांना जोडणारी एक समान रेषा आहे आणि ही समान रेषा म्हणजे जिजाऊ. जर आपण शहाजीराजेंचा विचार केला तर त्या आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून जिजाऊ डोळ्यासमोर उभे राहतात. जर आपण शिवाजी महाराजांचा विचार केला तर अखंड प्रेमचा स्रोत म्हणून जिजाऊ डोळ्यासमोर उभे राहतात. आणि जर आपण संभाजी महाराजांचा विचार केला तर आजीच्या वात्सल्याची मूर्ती डोळ्यासमोर उभे राहते. एकंदरीत सर्वांचं प्रेमाचं स्थान म्हणजे जिजाऊ. मित्रांनो, जिजाऊ शिवरायांनी एवढे गड जिंकले, एवढे लढाया जिंकल्या, एवढे मोठे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते कुणामुळे? ते कुणाच्या संस्कारामुळे? तर हे सगळं साकार झालंय ते फक्त जिजाऊच्या संस्कारामुळे आणि जिजाऊमुळे. मित्रांनो, कारण बाळ शिवबांना त्यांचे पिता म्हणजे शहाजीराजे यांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु मात्र जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले, त्यांना घडविले, त्यांना लहानपणीपासूनच वीर शौर्याच्या पराक्रमाच्या पराकाष्ठेच्या गोष्टी सांगून घडवले आणि शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अंगणात जेव्हा जिजाऊ लोकांवर होणारे अन्याय अत्याचार बघायच्या तेव्हा त्यांना फार वाईट वाटायचं. त्यांना वाटायचं की आपल्या लोकांचं राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवं आणि त्यासाठी त्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार कसं होईल यानुसार त्यांनी शिवरायांना घडवलं, यानुसार त्यांनी शिवरायांना संस्कार दिले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील स्त्री, अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील स्त्री यांच्यानुसार तुम्ही वाकडी नजर टाकली तर जळ केले जाणार नाही अशी सक्त ताकीद जिजाऊंनी देऊन ठेवली होती. स्त्री रक्षणासाठी त्यांनी स्वतः हाती तलवार घेतली. जिजाऊ या चांगलाक्ष होत्या, युद्धनीतीमध्ये कुशल होत्या. त्यांनी ही युद्धनीती शिवरायांना देखील शिकवली. तुझ्याच मांडीवर खेळावा शिवरायांचा छावा, तूच शिकलेला बालकांना अधोगती मिळावा. तुझ्याच मांडीवर खेळावा शिवरायांचा छावा, तूच शिकलेला बालकांना अधोगती मिळावा. गोड गरीबा दैवत झाले तुझेच वंशज शाहू, गोड गरीबा दैवत झाले तुझेच वंशज शाहू. महाराष्ट्राची खरी अस्मिता म्हणजे राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामाची, त्यांची जात होती मात्र मराठ्याची. देशाला लाट आणली भव्याची आणि मूळ वेळ रवली स्वराज्याची. तर त्यांना जात होती मात्र आणि तुळजाभवानी आणि माता जिजाऊची, त्यांना जात होती आणि तुळजाभवानी आणि माता जिजाऊची.
मिळणार नाही. जिजाऊंनी जो असामान्य इतिहास घडवला आहे तो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत मिटणार नाही याची मला खात्री आहे. एवढं म्हणून मी माझ्या बांधला या ठिकाणी विराम देते व मी इथे थांबते. धन्यवाद.